कृपया। हॅलो, पण ओपीडी मध्ये तुमचा टेथस्कोप जर डॉक्टरकडे नसेल तो डॉक्टर मग कंपाऊंडर ठेवल्यावर आपल्या डॉक्टर BMS ठेवायचे कशाला? असं टेथस्कोप नाही तिथे त्याचे हा सोबत त्याच्याकडे बेड नाही झोपायला. पेशंट जोपर्यंत त्याला चेस्ट चेक करावा लागेल, त्याचा घसा चेक करावा लागेल, त्याचे डोळे चेक करावे लागतील, त्याचा BP करावा लागेल, त्याचा पल्स चेक करावा लागेल. कशामुळे कमतरता आहे? आता कशामुळे कमतरता आहे हे तुम्हाला माहिती. हा, आणि तिथे मी आता एक्सरे रूम आम्ही जर बघितली त्या एक्सरे रूम मध्ये पार्टिशन नाही. एक्सरेची प्रिंट तुम्ही मोबाईल मध्ये देता, म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल नाही, इथे येणारे पेशंट गरीब, मोबाईल नाही, मग त्याला प्रिंट मिळणार नाही. त्याची आपली हे झालेलं आहे नियोजन, फक्त आज नियोजन झालेलं आहे. अहो भक्ती मॅडम, नियोजन झालेलं आहे नियोजन. असं केव्हा नियोजन होणार आपलं? काय मुहूर्त कसला बघतो त्याच्यात? असं काय इथे टेथस्कोप आणि डॉक्टरांची संख्या पण वाढवा. इथे पेशंट जर 150 असतील तर 1 मिनिटात एक पेशंट तुम्ही चेक करणार, कसं चालेल ते? असं कर्मचारी आणि संध्याकाळी डॉक्टर ठेवा ना, संध्याकाळी 1-2 ठेवा. हॉस्पिटल तुमचं मच्छीमार बिल्डिंग मध्ये तिकडे 24 आवर्स असतात डॉक्टर. संध्याकाळी ओपीडी नसते असं मला कळलं. खरं की खोटं सांगा, विचारा तुम्ही. अरे डॉक्टर असतात पण आलेल्या पेशंटला ओपीडी बंद. मग ओपीडी चालू आहे असं तुम्ही लिहा ना तिथे. ओपीडी चालू आहे 24 तास, 12 तास, 4 तास, बरोबर. आणि इथे हे टाका गायनॅक पण इथे नाहीये, गायनॅक नाहीये इथे. आणि हॅलो, मी पत्र देतो तुम्हाला, गायनॅक इथे नाही. MD मेडिसिन इथे आठवड्यातून 3दा देतात. MD मेडिसिन रेग्युलर ठेवा ना, डॉक्टरांची संख्या पण कमी आहे. थैंक्स फॉर वॉचिंग। सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें। अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें।